गजाननाला वंदन करून मातपित्याला नमन करून आज मी गीतेचा 10वा अध्याय तुम्हाला सांगत आहे. या अध्याय श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्त होऊन घर धनधान्याने भरून जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, त्यानंतर माझ्या ध्यानामध्ये लागलेल्या आणि प्रेमपूर्वक मला भाजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञानरूपी योग देतो की त्यामुळे ते मला प्राप्त होतात. हे अर्जुना, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी मी स्वतः त्यांच्या अंतःकरणामध्ये ऐक्यभावाने स्थित होऊन ज्ञानाने उत्पन्न झालेले अंधकाराचा प्रलयमय तत्वज्ञान रूपी दीपकाच्या योगाने नाश करतो. अशा प्रकारे भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे भगवंता, आपण परमब्रह्म आणि परमधाम तसेच परम पवित्र आहात, कारण आपणाला सर्व ऋषीजन सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही देव अजन्मा आणि सर्वव्यापी मानतात. तसेच देव महर्षी नारद तसेच आसित आणि देवलय श्री ऋषी आणि महर्षी व्यास आणि स्वतः आपणही मला सांगत आहात. हे केशवा, आपण मला जे काही सांगत आहात या सर्वांना मी सत्य मानत आहे. हे भगवंता, आपल्या लीलामय स्वरूपाला दानवही जाणत नाही आणि देवताही जाणत नाही. हे भूतांना उत्पन्न करणारे, ते भूतांचे ईश्वर, ते देवतांचे देव आणि जगताचे स्वामी, ते पुरुषोत्तम आपण स्वतः आपणाला जाणत आहात. म्हणून हे भगवंता, आपणच आपल्या त्या दिव्य विभूतींना संपूर्णपणे सांगण्यास योग्य आहात की ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून स्थित आहात. हे योगेश्वर, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत आपणाला जाणू? आणि हे भगवंता, आपण कोणकोणत्या भावांनी माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात? हे जनार्दना, आपल्या योग्य शक्तीच्या आणि परमेश्वरीय रूप विभूतीला पुन्हा विस्तारपूर्वक सांगा, कारण आपली अमृतमय वचने ऐकून माझी तृप्ती होत नाही. म्हणजेच ऐक्याची उत्कंठता, ऐकण्याची उत्कंठता तशीच कायम राहते. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे कुरुक्षेत्रा, मी आता तुला आपल्या दिव्य विभूती मुख्य असलेल्या सांगेन, कारण माझ्या विस्ताराचा अंत नाही. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे असलेल्या सर्व आत्म्यांना सर्वांचा आत्मा आहे. तसेच संपूर्ण भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. हे अर्जुना, मी आदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू म्हणजेच वामन अवतार, ज्योतीमध्ये किरणाचा सूर्य आहे. तसेच 49 वायुदेवतांमध्ये मरीची नामक वायुदेवता आणि नक्षत्रामध्ये नक्षत्राचा अधिपती चंद्र आहे. मी वेदांमध्ये सामवेद, देवांमध्ये इंद्र आणि इंद्रियांमध्ये मन आहे. भूत प्राण्यांमध्ये चेतनात म्हणजेच ज्ञान शक्ती आहे. मी 11 रुद्रांमध्ये शंकर आहे आणि यक्ष तसेच राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. आणि मी 8 वसूंमध्ये अग्नी आहे. तसेच शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत आहे. पुरोहितांमध्ये मुख्य म्हणजेच देवतांचा पुरोहित बृहस्पती मलाच जाण. हे पार्थ, मी सेनापतीमध्ये कार्तिक स्वामी आणि जलाशयामध्ये समुद्र आहे. हे अर्जुना, मी महर्षीमध्ये भृगु आणि वचनामध्ये एक अक्षर म्हणजेच ओंकार आहे. तसेच
सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत आहे. सर्व वृक्षांमध्ये पिंपळाचा वृक्ष आणि देवमहर्षींमध्ये नारद मुनी आहे. तसेच गंधर्वाचा चित्ररथ सिद्धांतामध्ये कपिल मुनी आहे. हे अर्जुना, तू घोड्यामध्ये अमृतापासून उत्पन्न झालेला उच्चश्वा नावाचा घोडा आणि हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, मनुष्यामध्ये राजा मलाजान, गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.